एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा फटका संभाजीनगरमध्ये सुद्धा बसलेला आहे। एसटी सेवा इथली पूर्णतः ठप्प झालेली आहे। ज्या बस सध्या सुरू आहेत त्या रात्रीला मुक्कामासाठी आलेल्या आहेत, त्या सुद्धा बंद होतील असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। तर या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। राज्यात पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। त्याचा फटका संभाजीनगरमध्ये सुद्धा बसताना दिसतोय। संभाजीनगरच्या मुख्य बस स्थानकावर आहे। या ठिकाणी आज सकाळपासून बस सेवा ठप्प झाली आहे। ज्या बस बाहेरच्या डिपोतनं आल्या आहे, म्हणजे नागपूर, चंद्रपूर अशा ठिकाणावरून बाहेरच्या डिपोतनं आल्या आहे, त्या बसमध्ये फक्त प्रवासी जात आहेत आणि या बस उभ्या असलेल्या त्या डेपोमध्ये गेल्यावर हे सुद्धा काम बंद करणार आहे। हे सगळे कर्मचारी संभाजीनगरमध्ये एसटीच्या आगाराबाहेर आहे आणि त्यांच्या मागण्यासाठी ते उभे आहे। काय म्हणणं आहे मामा तुमचं, का संप आहे? आमचा संप असा आहे की सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला पण वेतन मिळावे। सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळत, तुम्हाला वेतन मिळत नाही कर्मचाऱ्यांप्रमाणे? नाही, सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळत नाही, ते मिळण्यासाठी आम्ही आज कृती समितीचा संप आहे। बरं, हा किती दिवस चालेल? पण नाही सांगता येत नाही। सरकारने आमच्या जर मागणीकडे योग्य वेळेत लक्ष दिलं तर तात्काळ बी नाही तर मार्गी लागू शकतो। अच्छा, तुम्ही सुद्धा संपावर का आज? कुठून आलात? येतं छत्रपती संभाजीनगर आहे। काय काय म्हणणं आहे सरकारला? सरकारला एकच म्हणणं आहे आमचं की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन द्यावं आणि जे मूळ मागण्या आहेत ते आमच्या मान्य करावं। आता ह्या ज्या एस टी बस सुरू आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो की आतापर्यंत जिल्ह्यातून या संभाजीनगर इथं शहरातूनच नाही तर पूर्ण जिल्ह्यामधून एकही बस मार्गस्थ झालेली नाही। आणि तुम्ही जे म्हणता या बस कुठल्या आहे, तर या बस रात्रीच्या ज्या मुक्कामी बस आहे बाहेरून येणाऱ्या आहे त्या बस जात आहे। याही आता बंद होतील? हे बेमुदत आहे की आज दिवसापुरतं आहे? नाही नाही नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बंदच राहील। आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या सर्व बसेस इथंच उभं राहतील आणि हा चक्काजाम, हे आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहील आणि याचा मोठा फटका निश्चितपणे प्रवाशांना बसताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।